तुम्हाला एका काळाची आठवण करून देतो. जास्त जुनी गोष्ट नाही, फक्त 10-15 वर्षापूर्वीची. तेव्हा जगाच्या नकाशावर भारताची ओळख ती काय होती माहितीये? भारत हा जगातला शस्त्रास्त्रांची सर्वात मोठी आयात करणारा देश होता. म्हणजे आपण रशिया, अमेरिका, फ्रान्स यांच्याकडे जायचो आणि म्हणायचो, आम्हाला विमानं द्या, आम्हाला टँक द्या, आम्हाला तोफा द्या. आपल्या संरक्षणासाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून होतो. पण मित्रांनो, आता काळ बदलला. आता चित्र उलट झालंय. आता जगातील देश भारताच्या दारात रांगा लावून उभे आहेत. कशासाठी? तर भारताने बनवलेली शस्त्र खरेदी करण्यासाठी. आणि यातलं सर्वात मोठं नाव आहे ते आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्र. आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण भारताने एक मोठा पराक्रम गाजवलाय. या युद्धाच्या काळात इंडोनेशियासोबत भारताचा ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जंगी करार झालाय. हा करार नेमका काय आहे? ब्रह्मोस मध्ये असं काय खास आहे की जग याच्या मागे पार वेड झालंय? आणि भारत आता जगाचा डिफेन्स हब कसा बनतो हेच आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. तर बातमी अशी आहे की इंडोनेशियाने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या करारावर अखेर शिक्कामोर्तब केले. बातमीनुसार हा करार साधारण 200 ते 350 दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहे, म्हणजे हजारो कोटी रुपयांची उलाढाल. आता तुम्ही म्हणाल, इंडोनेशियाला अचानक ब्रह्मोसची आठवण का झाली? तर याचं कारण असं आहे की 2023 पासून यावर चर्चा सुरू होती. इंडोनेशियाला त्यांचं सागरी संरक्षण मजबूत करायचं आहे आणि ब्रह्मोस पेक्षा सरस दुसरं काहीच नाही हे त्यांनाही पटलंय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इंडोनेशिया हा काही पहिला देश नाहीये. याच्या आधी 2022 मध्ये फिलिपिन्सने भारतासोबत असाच एक करार केला होता. तो भारताच्या इतिहासातला पहिला मोठा विदेशी संरक्षण करार होता. फिलिपिन्सने तब्बल 2700 कोटी रुपये मोजून भारताकडून ब्रह्मोस मागवलं होतं. म्हणजेच विचार करा, दक्षिण पूर्व आशियातील देश आता चीनला अंगावर घेण्यासाठी भारताच्या ब्रह्मोसवर विश्वास ठेवत आहेत. आता थोडं तांत्रिक पण सोप्या भाषेत समजून घेऊया की हे ब्रह्मोस प्रकरण नक्की काय आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशिया यांचं एक जॉईंट व्हेंचर आहे. पण यातला 70% अधिक भाग आता पूर्णपणे देशीय आणि भारतीय बनावटीचा आहे. ब्रह्मोस हे एक क्रूज क्षेपणास्त्र आहे. याची खासियत काय आहे तर ते जमिनीवरून डागता येतं, युद्धनौकेवरून डागता येतं आणि आपल्या सुकोई 30 MKI विमानावरून सुद्धा डागता येतं. म्हणजे शत्रू कुठेही असो, हवेत असो, पाण्यात असो किंवा जमिनीवर, ब्रह्मोस तर ते त्याला काही सोडत नाही. आणखीन एक गमतीची गोष्ट म्हणजे DRDO आता फक्त ब्रह्मोस एनर्जी याचं नेक्स्ट जनरेशनवर काम करतंय. हे जनरेशन, हे अपडेट व्हर्जन क्षेपणास्त्र वजनाने हलका असेल आणि आकाराने लहान असेल, पण याचा तडाखा मात्र आधीच्या पेक्षाही जास्त भयानक असेल. यामुळे आपल्या हवाई दलाची ताकद कित्येक पटीने वाढणार आहे. आपण नेहमी आत्मनिर्भर भारत हा शब्द ऐकतो, पण संरक्षण क्षेत्रात आपण खरंच किती प्रगती केली आहे हे या आकड्यावरूनच समजतं. आज भारताच्या संरक्षण उत्पादनात 60%हून अधिक भाग हा देशी बनावटीचा आहे. या यशाचं सर्वात मोठं श्रेय जातं ते DRDOला. 1980च्या दशकात आपण क्षेपणास्त्र बनवायला सुरुवात केली, तेव्हा अनेकांनी आपल्याला हसण्यावर नेलं. पण आज अग्नी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापासून ते ब्रह्मोस पर्यंत भारताने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलंय. आता फक्त सरकारी कंपन्याच नाही तर खासगी कंपन्या सुद्धा यात उतरल्या आहेत. आपण आता फक्त स्वतःसाठी नाही तर इतर जगाला देण्यासाठी शस्त्र बनवतोय. गेल्या 10 वर्षात भारताची संरक्षण निर्यात 10 पटीने वाढली आहे. हे ऐकून अभिमान नक्कीच वाटतो. आता प्रश्न पडतो की अमेरिका आणि युरोपची शस्त्र सोडून देश भारताकडे काय येत आहेत? याची 3 मुख्य कारणं आहेत. भारतीय शस्त्र वेस्टर्न देशांच्या तुलनेत खूप स्वस्त आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर युरोपमध्ये बनणारा 155 मिमीचा तोफेचा गोळा $3000 मिळतो. तोच गोळा भारतीय कंपन्या फक्त $300 ते $400 मध्ये देतात, म्हणजे 10 पट स्वस्त. भारतीय शस्त्रांची चाचणी हिमालयातील कडाक्याची थंडी, राजस्थानचं वाळवंट आणि अथांग समुद्र अशा सर्व ठिकाणी परिस्थितीत झाली आहे. त्यामुळे या शस्त्रांच्या विश्वासार्हतेवर कोणालाही काडी मात्रही शंका नाही. अमेरिका आणि इतर देशांकडून शस्त्र घेताना अनेक अटी असतात.
भारत मात्र G2G म्हणजेच गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट कराराद्वारे पारदर्शकपणे व्यवहार करतो. ब्रह्मोस सोबतच आपली आकाश क्षेपणास्त्र प्रणाली सुद्धा जगात गाजतीये. अर्मेनियाने आधीच 600 दशलक्ष डॉलरचा करार करून ही सिस्टम विकत घेतली आहे. ब्राझील, इजिप्त, व्हिएतनाम आणि UAE सारखे देश आता भारताच्या रांगेत उभे आहेत. आजचा भारत हा फक्त उपभोक्ता राहिलेला नाहीये, तर तो आता उत्पादक झाला आहे. एकेकाळी आपण रडत बसायचो की कोणी आपल्याला तंत्रज्ञान देत नाहीये. आज आपण स्वतःचं तंत्रज्ञान जगाला विकतोय आणि देतोय. जर आपण अशाच प्रकारे आपली उत्पादन क्षमता वाढवली आणि किमतीवर नियंत्रण ठेवलं तर जगातले टॉप संरक्षण निर्यातदार देश आहेत जसे की अमेरिका, रशिया, फ्रान्स यांच्या पंक्तीत भारत नक्कीच लवकरच जाऊन बसेल. हे केवळ पैशाचं यश नाही, तर हे भारताच्या स्वाभिमानाचं आणि सामर्थ्याचं यश आहे. पण जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. शस्त्रांची निर्यात वाढवल्यामुळे भारताची जगातली एक प्रतिमा शांतताप्रिय देश म्हणून बदलेल की हे सामर्थ्य भारताला जगातल्या महागुरू बनवण्यासाठी आवश्यक आहे? तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? भारताने अजून कोणती शस्त्र जगाला विकायला हवीत? खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशाच व्हिडिओला लाईक करा आणि सखोल आणि कडक माहितीसाठी आपल्या अभिजात मराठी चॅनलला आणि कृपया माहिती शोला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.